तालुक्यातील म्हैसगाव येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत 55 घरकुल मंजूर झाले होते। त्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे, परंतु काही घरकुल वन विभागाच्या हद्दीमध्ये बांधल्याने संबंधित घरकुल बंद करण्यात यावे असे वन विभागाचे वरिष्ठ वन अधिकारी यांनी संपर्क करून म्हैसगाव ग्रामपंचायत ग्रामसेविका पठाण मॅडम यांना सांगितले। त्यामुळे ग्रामसेविका यांनी घरकुल बंद करण्याची सूचना दिली आहे। राहुरी तालुक्यातील असणाऱ्या म्हैसगावमध्ये मोठ्या प्रमाणात दलित आदिवासी व बिगर दलित आदिवासी मोठ्या प्रमाणात वन विभागामध्ये वास्तव्यास आहे। दलित आदिवासी बिगर दलित आदिवासी हे अनेक दिवसापासून वनजमिनीवर आपली जमीन कसत असताना त्या ठिकाणी आपले कच्चे घर बांधून वनजमिनीमध्ये शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे। घरकुल बांधण्यासाठी संबंधित नागरिकांकडे खासगी जागा नसल्याने त्यांनी आपण ज्या ठिकाणी राहतो तेथेच घरकुल बांधण्यास सुरुवात केली। मात्र संबंधित जागा ही वन विभागाची असल्याने वन विभागाच्या नियमानुसार संबंधित जागेवर घरकुल बांधता येत नाही। परिणामी लाभार्थ्यांनी घरकुलचे बांधकाम सुरू केले। ते घरकुल तात्काळ बंद करण्याचा आदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हैसगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका पठाण यांना दिला। परिणामी अद्यापही वन जमिनीवर वास्तव्यास आलेले अनेक लाभार्थी निवाऱ्यापासून वंचित असल्याने तात्काळ वन विभागासह ग्रामपंचायतीने जागेबाबत निर्णय घेऊन संबंधित लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यास जागा द्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।